तर महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे। पक्षासाठी पूर्ण वेळ संघटनात्मक काम करून विधानसभेत ताकदीने उतरणार असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलास तर ते प्रदेशाध्यक्ष होणार का अशी चर्चा सुरू आहे। या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। भाजप महाराष्ट्रात 23 वरून 9 खासदारांवर आली। त्याची जबाबदारी स्वीकारून विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला। अर्थात सध्या बॉल मोदी शहांच्या कोर्टात आहे। या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। महाराष्ट्रात 45+ ची घोषणा भाजपने केली होती, मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला 17 वर्ष रोखलं। महायुतीला 17 जागा आणि महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्यात। एक अपक्ष सांगलीचे विशाल पाटील सुद्धा काँग्रेसचेच असल्यानं ते सुद्धा महाविकास आघाडीचाच एक भाग आहेत। याचाच अर्थ 17 विरुद्ध 31 असा सामना महाविकास आघाडीनं जिंकला, ज्यात भाजपचा मोठा पराभव झाला। 2019 मध्ये भाजप 23 खासदारांवर होती, आता भाजप सिंगल डिजिट म्हणजे 9 खासदारांवर आली, म्हणजे 14 जागांचं नुकसान झालं। पण आता पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाचं काम करण्याची इच्छा फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली। पण फडणवीसांनी पत्रकार परिषद होताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीस मंत्रिमंडळात राहूनही पक्षाचं काम करू शकतात असं सांगून उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं। ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है, या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है। मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूँ। कहाँ कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूँगा। मैं भागने वाला आदमी तो हूँ नहीं, और जोरों से मैदान में उतरूँगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे। जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे। आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेंती ते आमच्या सर्वांचा निर्णय, आमच्या कोर ग्रुपचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहे। खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळं आमच्या सर्वांना दुःख आहे। एकटी देवेंद्र यांचीच काही जबाबदारी नाही, आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे। इकडे मुख्यमंत्री शिंदेंनीही फडणवीसांशी बोलणार असून निकालाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलंय। खरं म्हणजे निवडणुका अनेक होतात आणि त्याच्यामध्ये यश अपयश असतं, परंतु आम्ही पराभवाने आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे। आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन, कारण आम्ही टीम म्हणून काम केलं आहे, यापुढे देखील टीम म्हणून काम करणार, राज्याचा विकास करणार, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। शिंदेंच्या बंडानंतर युतीचं सरकार आलं, त्यावेळीही फडणवीसांनी शिंदेंचं मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करताना मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार आणि पक्षाचं काम करणार असल्याचं म्हटलं होतं।
मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता लोकसभेचे निकाल आलेत आणि 6 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारमध्ये अडकून राहण्यापेक्षा संघटनात्मक काम करण्यावर फडणवीसांचा भर आहे. लोकसभेचे निकाल पाहता विधानसभेसाठी पक्षाचं नेतृत्व बदलण्याचं ठरलं का? फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष व्हायचंय का? बावनकुळेंना मंत्रिमंडळात संधी देऊन फडणवीस नवे प्रदेशाध्यक्ष होणार का? प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन भाजपचं नेतृत्व फडणवीस करणार का? असे काही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला चांगलं यश मिळेल या दृष्टीने 15 दिवसामध्ये आम्ही एक रोडमॅपही तयार करणार आहोत. महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची टीम या महाराष्ट्रामध्ये मताची टक्केवारी कशी वाढेल, आमचं मतदान कसं वाढेल याकरताही आम्ही खूप चर्चा केली आणि एक त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी विधानसभेला 185 जागा जिंकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोकळं व्हावं, ढाकळं व्हावं, काही करावं, तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री महाराष्ट्रात आपण जे काय पाप करून ठेवलेलं आहे ते पाप तुमच्या छाताडावर बसेल. जबाबदारीतून मुक्त करा किंवा जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. हे जे स्क्रिप्ट आहे किंवा हे जे नाटक आहे हे का फार काळ चालणार नाही. आता जनतेनं तुम्हाला रिटायर केलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल. भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला. महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष ठरली. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी आणि आतापासूनच विधानसभेच्या तयारीसाठी फडणवीसांना मोदी शाह मंत्रिमंडळातून मुक्त करणार का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.